हॅलो. श्री स्वामी हा समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. हा माझं काय झालं ताई, हं. मी आपल्या भगत ताई आहे ना, हा. त्यांना मी 3 महिने झाला मी कॉलच केला नाही. म्हणजे मला इच्छाच होत नव्हती त्यांना फोन करायची. अच्छा अच्छा. तर त्या आदल्या दिवशी स्वामींच्या पुढं म्हणजे तिथं बसल्या हं, आणि बोलल्या की किती दिवस झाले त्या ताईंचा फोन आला नाही मला. हं, हं, हं. त्या अडचणीत आहे का काय, म्हणजे त्यांना काय अडचण आहे का काय प्रॉब्लेम झालाय. हा हा त्या हा. तिथे तशा बोलल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना अचानक फोन लावला ओहो. सकाळी. हा हं, आणि मग म्हटलं मला ना असं असं होतं, म्हणलं मला स्वामींची सेवा करायची इच्छाच होत नाही, काहीच करायची इच्छा होत नाही. हं, 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 तर त्यांनी तेवढ्या पुरतं हे केलं, मला सांगितलं असं म्हणजे हं, तारक मंत्र सांगितलं 11 वेळा बोलायला, आणि ती विभूती म्हणे हे करा तुम्ही तोंडात घ्या हं, आणि लाव, कपाळाला लावा आणि पाणी सगळं ह्याच्यात शिंपडा अख्ख्या घरामध्ये. हं, 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 तर मी तारक मंत्र करत होते ना ताई, हं, तेव्हा असं वाटत होतं की माझ्या अंगात जे काय होतं ना ते हं. असं अलगत निघून गेलं, म्हणजे मला असं हलकं हलकं झालं. ओ आणि बापरे. मग दुपारी त्यांनी मला फोन केला हं, 1:30-2च्या दरम्यान हं, की ताई आता कसं वाटते. म्हणलं मी तुम्हाला आता फोनच करणार होते ताई, म्हणजे हं, मला असं झालं होतं हं. एका महिन्यात हं. मी माझ्या मिस्टरांना मेले तर बरं होईल. अय्या. असं पाडव्याच्या वाटायचं. दिवशी हो साडी आणलेली ती पेटवायला निघालेली, अय्या. आणि त्यांनी स्वामींचं हे आणलेलं आकाशकंदील. म्हणलं हा आकाशकंदील कशाला आणला, देऊन अगं बाई. टाका, नाही पाहिजे म्हणलं मला घरात. अरे अरे. आणि भगतताईंचा नंबर होता, माझ्या मुलीला म्हणलं उडून टाक, त्यांचा नंबर कशाला पाहिजे मोबाईल मध्ये. अगो बाई. तो नंबर उडवायला निघाले होते. आणि जे काही घरात स्वामींचा फोटो, विभूती आणि बाकीचे काही पोथी होत्या ते हं, सगळं म्हणजे मनात असं आलतं. हं. हा बाप रे. ते की सोडून टाकावं नदीमध्ये, अय्या. काही नाही पाहिजे घरामध्ये असं बाप ठेवायला. बापरे. कुठल्या ठिकाणी तुम्ही कुठे गेल्या होत्या का अशा एकांतात वगैरे, अशा एकट्या रस्त्याने? नाही, घरातच नेहमीच, म्हणजे माझ्या चेहऱ्यावर ना आज 4 महिने झालेत, माझ्या चेहऱ्यावर पण असं उमटलं होतं ना की मी घराच्या बाहेर जातच नव्हते. एवढे दवाखाने केले ताई, अरे जवळजवळ बाप. 4 डॉक्टर बदलले. का आणि हो. 4 डॉक्टर बदलले, स्किन स्पेशलिस्टचं पण हे घेतली काय झालं अपॉइंटमेंट. होतं चेहऱ्यावर? मी तुम्हाला फोटो पाठवलाय बघा, काय? बघितलं का तुम्ही फोटो? नाही बघितलं मी. हा फोटो म्हणजे चेहऱ्यावर नुसत्या अशा पुळ्या पुळ्या अशा उमटल्या, म्हणजे दिवसभर काही नसायचं, संध्याकाळी उमटायचं. आणि अमावस्या ओ. पौर्णिमा आली ना तर हा. खूप म्हणजे खूप त्याचं असं वाटतं की आग लावी का काय चेहऱ्याला, असं वाटायचं मला. अरे बापरे. एवढं हे झालं होतं. मग मी काही नाही टाइम, आलेला बरं का फोटो मला. नाही आला का? हा. पाठवलाय मी तुम्हाला, आणि भगत ताईंना पण फोटो पाठवलाय मी. मला परत पाठवा हवं तर. बर मी पाठवेल परत. हा हा. हा तर ते तसं हे झालेलं, तर ताईंना हे ताईंनी दुपारी मला फोन केलेला. बघा. म्हणतात अहो ताई, म्हणतात तुम्ही जे मला सांगत, त्यांना तिथं अंगावर शहारे आले आणि अंगावर काटे आले, त्यांना त्रास बापरे. झालाय भगत ताईंना तिकडं. अय्या. त्या बापरे. म्हणतात हा सगळा करणीचा प्रकार आहे, त्यांनी मला सेवा दिली. हा हा. म्हणतात हे करणीचंच आहे सगळं ताई, म्हणजे अरे बाप. स्वामींनी मला एवढं वाचवलं ना. नाहीतर ताई हो. डायरेक्ट बोलले की तुमची मुलगी, म्हणजे मी माझ्या मुलीचं नरड पण दाबलं होतं, इथपर्यंत झालं होतं. अय्या. बापरे. मुलगी केवढी आणि? 21 वर्षाची आहे. बापरे. माझा मुलगा पण दिवसभर घरात थांबायचा नाही का, तर मी कटकट करायची, म्हणजे तिघांच्या मागे मी नुसती कटकट करायची, मला आई कोणच ग. नको पाहिजे होतं घरामध्ये. बापरे. असं आहे. तर ताई भगत ताई म्हणल्या हा सगळं करणीचा प्रकार आहे. म्हणलं ओ. असं ताई सारखं मला बोलत म्हणजे सांगत होत्या, पण हे करणीचा प्रकार आहे म्हणतात. त्यांना मला सेवा दिली आणि त्यांना तिकडं हे त्रास झाला. बापरे. बघा. त्यानंतर 3 महिने या ताईंचा का फोन नाही, का बोलत नाही, म्हणजे फोन का येत नाही. मला नकोच वाटत होतं ताई काहीच करूची, मी घरात काही स्वामींचं करत नव्हते. काय म्हणता? हो, मला माझी तारक मंत्र सकाळ संध्याकाळ रात्री रोजची नित्यच आहे. काहीच नाही. आणि तारक मंत्र बोलायला लागले ना तो माझा पूर्ण होतच नव्हता, अरे. म्हणजे असं जीभ नाही का अडखळते हो हो तसं हो. तसं होत होते. श्री स्वामी समर्थ असं तोंडात सुद्धा येत नव्हतं, अशी जीभ माझी अशी बापरे. अडखळ्यासारखी व्हायची. अय्या.
आणि ते ताईंनी मला गोमूत्रामध्ये ते सांगितलं ना लावायला, हा हा. ताई दुसऱ्या दिवशी चेहरा जसं काय माझ्या चेहऱ्याला काही झालंच नाही. अरे बापरे. आणि एवढा माझा चेहरा काळा काळा झाला होता ना, खूप काळा, असं अय्या. काळी काळी पडली होती मी पूर्ण. पण म्हणजे तब्येत किती सोपी सेवा दिली ताईंनी आणि इतकं झटपट रिझल्ट पण आला ताई. रिझल्ट आला म्हणजे ताई, मी 4 डॉक्टर बदलले. क्रीम, शेवटी आमचे जे मेडिकल वाले आहे ना, ते हा. भाऊ बोलले तुम्ही एवढ्या गोळ्या का नेतात, त्रास होईल त्यांना. म्हणजे एवढं मी गोळ्या म्हणजे परेशान झाले होते मी त्या गोळ्यांनी. बापरे. एवढी भयानक झालं होतं ताई, माझ्या लक्षात आलं नाही. आणि मला ताईंना पण फोन करायची हेच नाही, त्या तिथं स्वामींच्या तिथं बोलल्या. हा हा हा. आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना सकाळी फोन केला, म्हणजे ताई स्वामींना किती माझी काळजी आहे. हो बघा ना ताई, हा म्हणजे किती कमाल ना ताई. हा हा. बापरे. आणि हं. आज ते काय मला ना म्हणजे बोलायलाच हे असं हे हो कसं हे समजतंय मला ते, कारण साधी हे गोष्ट नाही ना ताई. एवढं म्हणजे भयानक प्रकार झालता ना, ऐन हं. दिवाळीच्या दिवसात मी कोणाला म्हणजे ओवळ नाही, उठणं लावलं नाही, म्हणजे असं मारावं असं वाटत होतं जीव द्यावा. बापरे. आणि मग दुसऱ्या दिवशी ताईंना फोन केला, म्हणलं अहो खूप मला हलकं हलकं वाटतंय म्हणलं असं. हं. आणि मला रात्रीची झोप यायची नाही, 2-2, 3-3 वाजेपर्यंत मी पूर्ण जागी. त्या बापरे. दिवशी ताईंनी मला सांगितलं ना, म्हणजे हं. अशी मी आरामशीर झोपले. आणि त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे काल मला असं स्वप्न पडलं, हा हा माझी मुलगी आणि मी बस मधून चालली आणि हा. बस पलटी झाली. आणि मी हो. बसमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ बोलते, पडलेली बस उभी राहिली. अय्या. मग मी परत भगत ताईंना म्हणजे फोन करून म्हणलं असं असं झालं. म्हणतात ताई स्वामींनी तुम्हाला वाचवलं. हो. बापरे. म्हणजे मिस्टरांना सारखी म्हणायची मेले तर बरं होईल, मारा बाई ग. ओवाळतो ना का आपण मिस्टरांना हो ह्याला हो. पाडवायचे, त्या दिवशी ओवाळतो ओवाळतो म्हणते मेले तर बरं होईल तुम्ही. अय्या. बापरे, कोण होतो एवढं असं वाईट शक्ती तुमच्याकडे करणार करणी. अहो ताई, मी हं. आधी भगत ताईंना सांगितलं काय झालं माहितीये का, गणपती मी आता आमचं घर झाले म्हणून ते पण स्वामींच्या कृपेने झालं. हा हा हा. तुम्हाला बघा मागच्या वेळेस अनुभव शेअर केला हो होता. हो हो हो. आम्ही ब्लॉग घेतला म्हणून मी काय आपला 1.5 दिवसाचा गणपती बसायला लागला, तेव्हा पण मी ताईंना फोन केलेला, भगत ताईंना, गणपतीच्या हं. 3ऱ्या दिवशी. हं. माझ्या जावा आलेल्या. हं. आणि त्यांनी काय केलं, 8 दिवसात ते माझ्या लक्ष, म्हणलं असं काय झालं अचानक, सगळं सामान भरलेलं संपलं, घरात रुपया नाही. अय्या. तर त्या म्हणल्या अहो काहीतरी झालंय. आणि इथं पण माझे मिस्टरांचे मित्र आहेत, म्हणजे हं. देवीचेच आहेत तुळजापूर, त्यांच्यात जरा गडबड झालीये. अय्या. त्यामुळे मी काही एवढं लक्ष नाही दिलं. अहो भरलेलं महिन्याचं सामान ताई 8 दिवसात संपलं ताई सामान. कसं काय. काय माहिती, देवालाच माहिती. हा अनुभव मी घेतला यावेळेस. लोक सांगतात ना गायब होतं गायब होतं, हो हो तो हो. अनुभव मी घेतला. आणि नवरात्रीत ना कुठं देवीला ओटी भरायला गेले काय, म्हणजे देवाचं मी करतच नव्हते 3 महिने. अरे बापरे. गुरुचरित्र महिन्याला करत होते, ते नाही, सगळं बंद. भगत अय्या. ताई म्हणतात एवढी करणी झाली ती ना, म्हणजे तुमची मुलगी मेली असती आणि तुम्ही वरनं उडी मारून आत्महत्या केली असती. बाई ग. म्हणजे सेम मला तसं होत होतं, म्हणलं की जीव द्यावा की काय असं. अरे 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 अरे. पण स्वामींनी मला वाचवली, म्हणजे स्वामींनी खरंच. तिथं बोलले आणि मला बुद्धी झाली. म्हणजे बघा मी ना. दुसऱ्या दिवशी फोन केला, नाही तर मी त्यांना फोन केला नाही 3 महिने. आणि भगतताईंचा कसा स्वतःहून आला ना फोन. आणि त्यांचं स्वतःहून दुपारून आलं नाही, मी केला सकाळी. म्हणजे मी जेव्हा त्यांना फोन केला ना, हं. ते म्हणतात मी आदल्या दिवशी स्वामींच्या पुढे बसले आणि म्हणतात स्वामींनी मला काय बुद्धी दिली का काय, मी असं बोलले. तर हं. ताईंचा 3 महिने झाले फोन नाही, काय अडचणीत आहे का, काही हो प्रॉब्लेम मध्ये आहेत का काय त्या, हो. अशा त्या तिथं बोलल्या. आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी सकाळी 8-8:30ला मी त्यांना फोन केला. अरे त्यांनी बापरे. मला घाईघाईत सेवा दिली. आणि दुपारून मग ते सांगायला लागले अहो ताई मला इकडं खूप त्रास झाला, खूप तुम्हाला जबरदस्त झालेली, करणी झालेली. बापरे. ताईंना त्रास झाला तिकडं. बघा ना हो. कमाल ना. बिचारे, त्यांना माझ्यामुळे त्रास झाला तिथं, बघा भगत ना, ताईंना. म्हणजे त्यांनी सेवा दिली ना म्हणून तो त्यांना त्रास झाला तो. त्यांना त्रास झाला. मग मला इतकं हलकं हलकं वाटतंय ना ताई, जसं काय माझ्या अंगात काय होतं ना ते निघून गेलं असं निघून वाटतं. गेलं हो. म्हणजे बाप. मुलगा पण माझा घरी येत नव्हता दिवसभर, नको घरात कटकट, मला कोणच समोर नको होते घरात. बाई गं. कमाल कमाल.
म्हणजे खूप किती छान. स्वामींचं हे सांगा ताई. स्वामींचं फार सत्व आहे ताई. आणि आपल्याकडे सगळे असे सेवेकरी इतके नंबर वनचे आहेत ना, की त्यांच्या सेवेने इफेक्ट येतोच येतो ताई. आणि 3 महिने मी स्वामींचं काहीही करत नव्हते ताई. म्हणजे मला इच्छाच होत नव्हती स्वामींचं करायचं. माझी मुलगी म्हणते, "काय गं तू एवढं स्वामी स्वामी करते. सगळं हां. करायचं सोडून सोडून दिलं तू." बापरे! मी एवढं शेअर हे करते झालेलं. हां ताई. हां, हां खरंच ताई. स्वामींचे आणि भगत ताईंचे खूप 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 आभार. खूप आभार. म्हणजे भगत ताई कुठं आणि मी कुठं ताई. पण बघा. त्यातनं हे झाली जाणीव माझी. मी काय खरंच खूप परिस्थितीत छान होते. आहेत त्या ताई. आणि ते म्हणतात ना, साधी राणी उच्च विचार. खूप असं छान अगदी आहेत आणि हो. बोलतात पण खूप छान ताई खूप त्या गोड माहितीये आहेत. का. हो, हो, खूप हो. गोड म्हणजे असं वाटतं त्यांना जाऊन मी खरंच, अशा खरंच. ताई त्या भारी आहेत. अगदी, अगदी. बरोबर आहे. कारण आईचंच रूप आलं ना ताई. हो. हं. खरंच आणि सुंदर अनुभव. हा परवाचा अनुभव आहे ताई. आज हा हो 3रा ना? दिवस आहे. हो. हं. मी मी शेअर लगेचच करते तुम्हाला हां ताई. फोन करत होते ताई. हां. म्हणजे यांना मला स्वामींनी मला वाचवलं. लगेचच अनुभव शेअर करायचा हो, म्हटले मला. हो. मी शेअर करते हां ताई. हो, हो. श्री हं, स्वामी श्री समर्थ. स्वामी ताई समर्थ. तब्येत बरी आहे ना तुमची? हो, मी हो, हो, हो. बरेच दिवसांनी मी कॉल हो, केला. हो. हॅलो? हां. हॅलो. श्री हो. स्वामी समर्थ. हॅलो?